नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या निकालांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक ट्विट केलेलं आहे। मात्र या ट्विटमधील एका विशिष्ट गोष्टीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। विजयी उमेदवारांचं अभिनंदन करत असताना अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अनेकांची नावं या ठिकाणी देत असताना माफ करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे आणि भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांचा विशेष उल्लेख केलेला आहे। मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण ट्विटमध्ये महायुतीचा महत्त्वाचा घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही साधा उल्लेखही करण्यात आलेला नाहीये। निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीनेही आपलं नशीब आजमावलेलं असताना आणि महायुती म्हणून एकत्र लढलेले असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी राष्ट्रवादीला डावललं का, असा सवाल आता उपस्थित केला जातो। त्यांच्या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया। ते एकंदरीतच ट्विटमध्ये ते लिहितात, निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजप प्रणित एनडीएवर विश्वास आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालेला विजय हा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे। या विजयाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, भाजप महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।